नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम हेल्दी आणि काही मिनिटात तयार होणारी महाराष्ट्रीयन मटकीची उसळ बनवणार आहोत। याला तुम्ही मूग आणि मटकीची भाजीसुद्धा म्हणू शकता किंवा मटकीची उसळसुद्धा म्हणू शकता। महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात ही मटकीची उसळ बनवली जाते। बनवायला अतिशय सोपी, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी, कारण मसाले वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी एका बाउलमध्ये मूग आणि मटकी मिक्स घेतले आहे। मी मोड आलेली मटकी घेतली आहे। तुम्ही विदाऊट मोड आलेली पण घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त मटकीची किंवा फक्त मुगाची सुद्धा ही उसळ बनवू शकता। यानंतर आता गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 10 ते 12 इतके कढीपत्त्याची पाने घालायची आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट केलेले ते सुद्धा घालायचे। कांदा नरम होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला मस्त हे परतवून घ्यायचं आहे। मटकीची उसळ बनवताना कधीही कांदा जास्त घालायचा, कांद्यामुळे छान टेस्ट येते। हा कांदा आपण आता परतवून घेऊया। 2 ते 3 मिनिटात कांदा मस्त सॉफ्ट झाला, याचा रंग सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे आणि अद्रक सुद्धा बारीक कट केलेले ते सुद्धा घालायचे। 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली घालूया आणि 2 मिनिटं हे सुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। अद्रक लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण सुद्धा आपण मस्त खमंग असं परतून घेतलंय। आता यात घालायचं हिंग, अर्धा चमचा हळद आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यात घालायचा एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ पण घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो, पटकन शिजतो, त्यामुळे थोडंसं मीठ घातलंय चिमूटभर आणि 2 ते 3 मिनिटं हे सुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सुद्धा आपण मस्त इथे परतून घेतला आहे। आता यात काही मसाले घालूया। तर इथे मी घालत आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता आणि हे मसाले सुद्धा आपल्याला छान 1 मिनिटभर मस्त परतवून घ्यायचे आहे। यासोबत मसाले छान खमंग परतून घेतले ना की मटकीच्या उसळीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी 1 मिनिटभर हे परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास इतके पाणी घातले। आता पाणी घातल्यावरती पण आपल्याला 2 मिनिटं हे छान शिजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची। यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी गोडा मसाला, आमसूल, गूळसुद्धा घालू शकता। 2 मिनिटं हे चांगलं आपण शिजून घेतलंय। आता यामध्ये मूग आणि मटकी हे दोन्ही आपल्याला घालायचं। गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 2 मिनिटं हे मस्त परतून घ्यायचं आहे। असं मटकी आणि मूग या मसाल्यामध्ये परतून घेतलं ना की मसाले छान आतपर्यंत मुरले जातात। तर 2 मिनिटं आपण मस्त हे परतून घेऊया। 2 मिनिटं मस्त या मसाल्यामध्ये मटकी आणि मूग परतून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण आधी सुद्धा टोमॅटो शिजवताना मीठ घातलंय, तेव्हा अंदाजानेच मीठ घाला आणि पुन्हा आपल्याला यामध्ये थोडेसे गरम पाणी सुद्धा घालायचे। आधी आपण आता मीठ चांगलं मिक्स करून घेऊया। हे छान परतून झालंय। आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी पुन्हा ॲड केलंय, कारण आपली मटकी आणि मूग अजून शिजायचं बाकी आहे। आता हे पुन्हा छान मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे आपल्याला लो फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे। मध्ये 4 ते 5 मिनिटांनी आपण चेक करून पाहूया मटकी शिजली का नाही ते। 5 मिनिटांनी मी पुन्हा झाकण काढून चेक केलंय, तर अजून यामध्ये पाणी शिल्लक आहे। अजून 5 मिनिटं आपण हे शिजून घेऊया। पुन्हा यावरती झाकण ठेवू। 10 ते 15 मिनिटात एकदम छान शिजते ही मटकीची उसळ।
तर 10 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढले, तर हे बघा यातलं पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि आपली मटकीची उसळ पण मस्त अशी शिजलेली आहे. आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळणार आहे आणि त्यासोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. यामुळे दुप्पट चव होते ह्या उसळीची आणखी. ही मटकीची उसळ बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्यामुळेच ही प्रत्येक घरात बनवली जाते, पण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर बघू शकता तुम्ही इथे पौष्टिक आणि हेल्दी मूग आणि मटकीची भाजी ही आपली तयार झालेली आहे. ही मूग आणि मटकीची उसळ तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रीयन स्टाईल ही मटकीची उसळ बनवली आहे. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा ही मटकीची उसळ रेसिपी कशी वाटली. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.